नमस्कार. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत काही संशय उपस्थित करून अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा दावा रोहित पवार करत होते. रोहित पवार ज्या पक्षाचे नेते आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, त्या शरद पवार गटाकडून असे दावे नेहमीच केले गेलेले आहेत. मनी वसे ते स्वप्नी दिसे असा जो प्रकार आहे तसाच प्रकार इथे सुद्धा होत असेल कदाचित. म्हणजे आपण दुसऱ्यासाठी ज्या गोष्टी करतो त्या आपल्यासाठी कोणीतरी केल्यात असं वाटत असतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाकडून असे कृत्य नेहमीच केले गेले आहेत हे स्पष्ट होत आलंय. एक दावा खूप महत्वाचा आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तो केलाय. राम सातपुते, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, जे या मागच्या निवडणुकीत पराभूत झाले, त्या राम सातपुतेंच्या हत्येचा कट कोणीतरी रचला आहे आणि त्या कटामध्ये कोण कोण सहभागी आहे हे आम्हाला माहीत आहे असा दावा जयकुमार गोरे यांनी केला. राजकारणातून सोलापूर जिल्ह्यातून राम सातपुतेंना संपवायचं असा विडा काही जणांनी उचलून सुपारी देण्याचा प्रकार केला आहे असाही जयकुमार गोरे यांचा दावा, आक्षेप होता. एकीकडं रोहित पवार घातपाताची शक्यता व्यक्त करत होते आणि दुसरीकडं त्यांच्याच पक्षाचे नेते सुपारी देत होते. याबाबत राम सातपुते यांनी स्वतःहून माध्यमांसमोर खुलासा केलाय, तो जरा ऐकूया. या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कुणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलंय. अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे, धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड आहे, ते त्या पद्धतीने करतात. पण ठीक आहे, ते या प्रकारामध्ये असतील नसतील मला माहीत नाही, हा पोलिसांच्या तपासांचा विषय. परंतु काल अर्जुन सिंह मोहिते पाटील एक ठिकाणी म्हटले आणि त्यांची चर्चा झाली की राम सातपुतेच्या अंगावर कोण घालायचं तालुक्यात. कायम त्या ठिकाणी दुसऱ्याच्या काठीने मारायचं हा धंदा यांचा असतो. मुळात यांच्यात राजकीय लढण्याची यांची उमेद आता संपत चालली आहे, म्हणून अशा पद्धतीने करतायत. या सगळ्या गोष्टीचं पोलीस तपास करत आहे, आपलं गुप्तहेर खातं तपास करत आहे, काही केंद्रीय पोलिसाचे पथकं याच्यामध्ये येतील. परंतु हे अतिशय चुकीचं आहे की एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही निवडणुकीत हरवू शकत नाही, तर अशा पद्धतीने या मार्गाने कट रचून संपवायचा प्रयत्न यांनी केलेला आहे. या गंभीर खुलासाच्या नंतर काही गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील. असा दावा खरा की खोटा? जयकुमार गोरे आणि राम सातपुते याबाबत म्हणतायत ते कितपत सत्य आहे? असं काही खरंच होतं का? या आधीच्या काही घटनांच्याकडे बघितलं तर ते आपल्याला खरं वाटू लागतं. ज्या जयकुमार गोरे यांनी दावा केला आहे त्या जयकुमार गोरेंच्या वरतीच भयंकर गुन्हे दाखल व्हावेत यासाठीचे प्रयत्न झाले होते. म्हणजे एक महिला त्यांच्या अंगावर टाकून महिलेच्याकडून वेगवेगळे गुन्हे दाखल करता येतील का हा प्रयत्न झाला होता. त्यानंतर तीच महिला स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडली आणि महिलेलाच अटक झाली. त्यातलं सत्य बाहेर आलं. जयकुमार गोरेंच्या विरोधात उघडलेलं ते एक षडयंत्र होतं. त्याच्या आधी गिरीश महाजनांच्या सोबत असाच प्रकार घडला. एका शिक्षण संस्थेवर वर्चस्व मिळवायच्या निमित्तानं पुण्यामध्ये गिरीश महाजनांशी संवाद साधून त्यांना कुणाला काही पळवलेल्या व्यक्तींचा अपहरणाचा कट वगैरे रचला गेला असा दावा करून गिरीश महाजनांनाच तडीपार करण्यापर्यंतचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया झाली होती. नुसते गिरीश महाजनच नाही तर अशा स्वरूपाची कारवाई देवेंद्र फडणवीसांच्या सोबत सुद्धा झाली होती, ज्याचा खुलासा सरकारी वकिलासोबत झालेल्या गप्पांचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओच्या रूपातून केलेला होता. हे सगळे व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आलेले होते. यात बहुतांश सहभागी व्यक्ती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे होते. त्यावेळेला गृहमंत्री सुद्धा शरद पवार गटाचेच होते. म्हणजे अनिल देशमुख किंवा त्यांची माणसं, नाथाभाऊ खडसे, त्यांचं पण नाव होतं अनिल गोटे, या सगळ्यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांना अडकविण्याचा कट, यांना हाताशी धरून गिरीश महाजनांना बदनाम करण्याचा कट
जयकुमार गोरे यांना अडकविण्याचा कट, त्यासोबतच तुम्हाला आठवत असेल रश्मी शुक्ला यांच्या अहवालानंतर, गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर देवेंद्र फडणवीसांनी पोलीस बढती, बदली आणि नियुक्ती या संदर्भात होत असलेले भ्रष्टाचाराचे पुरावे दाखल केले होते. त्यावरही देवेंद्र फडणवीसांना सहआरोपी करण्याचे प्रयत्न झाले होते आणि यावेळी तर चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या पोलीस आयुक्तांनाच हाताशी धरलं होतं. म्हणजे हे अशा स्वरूपाचे घातपाती प्रकार, अडकविण्याचे प्रकार केले जातात हे सर्व विदित आहे. त्यामुळं राम सातपुतेंचा आपल्यावरती हल्ला केल्याचा हा दावा खोटा आहे असं अजिबात वाटत नाही. हे असं घडू शकतं. बरं, माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना पराभूत केल्यानंतर पुन्हा का बरं एवढा असावा? तर ज्या सोलापूर जिल्ह्यावर मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचं वर्चस्व होतं, ते वर्चस्व संपुष्टात आलंय. म्हणजे काँग्रेसला तर जिल्हा परिषद निवडणुकीत अगदी शून्यावर आणून ठेवलंय. सोलापूर मनपामध्ये भाजपनं पूर्ण बहुमत घेतलंय. बहुतांश नगरपरिषदा या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्यात आणि जानकरांनी विजय मिळवला होता, त्यांच्या पुत्राचा पराभव या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत राम सातपुते यांच्या अत्यंत तरुण असलेल्या पत्नीनं करून टाकलाय. संस्कृती, खरं तर राम सातपुते यांची पत्नी आणि अत्यंत तरुण एक स्त्री, जिने या सगळ्या राजकीय धेंडांना धोबीपछाड देत आपला विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारच्या छाताडावर भाजपचा झेंडा लावलाय. मग अशा वेळी एवढा राग येणं तर स्वाभाविक आहे की कसंही करून रामला बाजूला करा. कारण राम त्याचा पराभव झाल्याचा पूर्ण वचपा एकटा राम घेत नाहीये, तर रामाच्या सोबत असलेला भाजप सुद्धा घेतोय. देवेंद्र फडणवीसांना ज्या पद्धतीनं मोहिते परिवाराच्याकडून धोका देण्यात आला, ऐन निवडणुकीच्या तोंडावर धोका देण्यात आला, त्या धोक्याला फडणवीस सहजासहजी विसरणं शक्य नाही. फडणवीसांनी याला अत्यंत गांभीर्यानं घेतलं आहे आणि हे गांभीर्यानं घेणंच मोहिते पाटलांच्यासाठी अस्वस्थ करणार आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार, म्हणजे मी दावा करतोय तो आत्तापर्यंतच्या माझ्यासमोर असलेल्या 3 अनुभवानुसार, या 3-4 अनुभवानुसार असं करणं शक्य आहे. त्यामुळे राम सातपुतेंच्या या दाव्यामध्ये सत्य किती आहे ते तपासून त्यावर निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई सुद्धा झाली पाहिजे. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक